Hi, today we are going to see the question answers of the interrelationship between living things. तर आपण या लेसनचे आज क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. ए, व्हॉट्स द सोल्युशन? तर याच्यावर काय उपाय असेल? गुरप्रीत हॅज टू गो फॉर अ हॉबी क्लास ऑन अ हॉट समर आफ्टरनून. तर ही गुरप्रीत नावाची एक मुलगी असते, तर तिला कडक उन्हाळ्याच्या दुपारी तिचा हॉबी क्लास म्हणजे तिला जे आवड आहे, तिने काहीतरी तिच्या आवडीचा क्लास लावलेला आहे. शी नीड्स टू बी टोल्ड, मग तिला काहीतरी असं सांगण्याची गरज आहे. व्हॉट टू डू टू प्रोटेक्ट फ्रॉम द हीट, की ज्यामुळे तिचा सूर्याच्या उष्णतेपासून प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण होईल. असं तिला काय सांगता येईल? तर आन्सर, गुरप्रीत शुड कॅरी अम्ब्रेला टू प्रोटेक्ट हरसेल्फ फ्रॉम द सनरेज. मग आपण असं सांगू शकतो गुरप्रीतला की तू छत्री घेऊन जा, ज्याच्यामुळे ती सूर्यकिरणांपासून, सूर्याच्या उन्हापासून तिचा बचाव होईल. त्याचप्रमाणे ती स्कार्फ पण वापरू शकते. शी शूड अप्लाय सनस्क्रीन लोशन, तर तिने घरातून बाहेर पडताना सनस्क्रीन लोशन लावावे, जेणेकरून तिचं सूर्याचे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत त्याच्यापासून संरक्षण होईल. अँड विअर कॉटन क्लोथ्स, आणि तिने सुती कपडे घालावीत, ज्याच्यामुळे तिला जास्त गरम होणार नाही, घाम येणार नाही. ओके. बी, थिंक अँड टेल, विचार करा आणि सांगा. फर्स्ट, इफ वॉटर कलेक्ट्स इन fields ड्यू टू हेवी रेन्स, द क्रॉप्स ग्रोविंग देअर रॉट. व्हाय? जर फील्ड्स म्हणजे शेतांमध्ये जर खूप मोठ्या पावसामुळे पाणी साचून राहिलं, तर तिथली जी पिके असतात, क्रॉप्स म्हणजे पिके, ती रॉट म्हणजे नासून जातात. व्हाय? असं का होतं? आन्सर, द क्रॉप्स रॉट if they get more water than they need because they are not aquatic plants. मग जर पिकांना जेवढं पाणी आवश्यक आहे त्यापेक्षा जर जास्त पाणी मिळालं तर ती नासून जातात, कारण ही जी पिके आहेत ती जमिनीमध्ये उगवणारी आहेत, ना की पाण्यामध्ये उगवणारी पिके आहेत. ओके. सेकंड, व्हाय डू वी नॉट गेट अ गुड क्रॉप इफ वी डू नॉट गेट गुड रेन्स? जर चांगला पाऊस झाला नाही तर आपल्याला शेतामध्ये जे पीक येतं ते सुद्धा चांगल्या प्रमाणात, जास्त प्रमाणात येत नाही. असं का होतं? आन्सर, इफ वी डू नॉट गेट गुड रेन्स, द क्रॉप्स डू नॉट ग्रो कम्प्लिटली ॲज दे नीड सफिशियंट वॉटर फॉर देअर ग्रोथ. जर पाऊस चांगला झाला नाही तर जे पिकांना पाणी मिळणार आहे ते कमी प्रमाणात मिळतं. कमी पाणी मिळाल्यामुळे त्यांची ग्रोथ पूर्णपणे होत नाही आणि त्यामुळे आपल्याला चांगलं पीक भेटत नाही. थर्ड, व्हाय डज द इंडियन रॅट स्नेक धामन लिव्ह अराउंड फील्ड्स? तर इंडियन रॅट स्नेक, त्यालाच धामण असं म्हटलं जातं, तर हे आपल्याला शेताच्या आजूबाजू आढळतात. का? आन्सर, द इंडियन रॅट स्नेक धामन इट्स रॅट्स फॉर देअर सर्वायवल. आता ह्या धामणचं जे नाव आहे त्या नावातच आहे इंडियन रॅट स्नेक, म्हणजे हा जो साप आहे, म्हणजे धामण हा साप काय खातो? उंदीर खातो त्यांच्या सर्वायवलसाठी. ॲज इट फाइंड्स रॅट्स इझिली इन द फील्ड्स इट लिव्स अराउंड फील्ड्स. आणि या धामणला, इंडियन रॅट स्नेकला, रॅट्स उंदीर कुठे खायला जास्त भेटतात? तर उंदीर हे शेतामध्ये जास्त असतात, कारण शेतामध्ये ते पीक खाण्यासाठी येत असतात. म्हणून हा जो साप आहे तो शेताच्या आजूबाजूला आपल्याला आढळतो. 4, इफ देअर आर फरी ॲनिमल्स लिव्हिंग इन स्नोवी रिजन्स, वुड देअर कोट्स बी थिक ऑर स्पेअर्स? जर बर्फाळ प्रदेशामध्ये फरी ॲनिमल्स म्हणजे त्यांच्या अंगावर खूप सारी केसं असतात, फर असतात, असे जर ॲनिमल्स असतील तर त्यांचं जे अंगावरचं जे कोटिंग आहे, कव्हरिंग आहे, तर ते जाड असतं का पातळ असतं का विरळ असतं? तर आन्सर, द कोट्स ऑफ फरी ॲनिमल्स लिव्हिंग इन स्नोवी रिजन्स आर थिक ॲज इट कीप्स देम वॉर्मर ड्युरिंग द कोल्ड वेदर. तर बर्फाळ प्रदेशातील राहणाऱ्या ॲनिमल्सचे, प्राण्यांचे जे फरी कोट्स असतात तर ते जाड असतात, कारण त्यामुळे त्यांचं थंडीपासून संरक्षण होतं. आणि ह्या थंड वातावरणात ते जे फरी आवरण आहे, फरी कोट आहे, ते त्या प्राण्याला गरम असं ठेवतात. ठीक आहे.
सी फाइंड आउट, शोधा बरं. फर्स्ट, विच फ्रुट्स आर द फॉलोविंग प्लेसेस इन महाराष्ट्र फेमस फॉर. इथे काही प्लेसेस दिलेले आहेत आणि तिथे कोणते फ्रुट्स फेमस आहेत, कोणत्या फळांसाठी तो जो भाग आहे तो फेमस आहे ते सांगायचं आहे. नागपूरचे संत्रे आपल्याला माहीत आहे, नागपूर ऑरेंज. घोलवाड चिकू. सासवड फिग्स म्हणजे अंजीर. देवगड मँगो, देवगडचा हापूस, हो ना, हापूस आंबा. आणि 5वं आहे जळगाव, जळगाव हे बनाना केळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. सेकंड, व्हाय डू यू थिंक दीज फ्रुट्स ट्रीज ग्रो इन दोज पर्टिक्युलर रिजन्स. मग आता हे जे आपण फ्रुट्स बघितले ते एका ठराविक भागामध्येच का जास्त प्रमाणात येतात. फाइंड आउट अँड राईट डाऊन द इन्फॉर्मेशन यू गेट. आणि ही माहिती तुम्ही गोळा करा आणि लिहा. शेअर इट विथ युअर क्लासमेट्स. आणि तुमच्या वर्गमित्रांशी ती शेअर करा, त्याच्यावरती चर्चा करा. आन्सर, द रिजन्स वेअर दीज फ्रुट्स आर लोकेटेड आर हॅव्हिंग सुटेबल क्लायमेट फॉर देअर ग्रोथ. आता हे जे भाग आहेत एखाद्या फळासाठी, एखादं फळाचं झाड एखाद्या भागामध्ये जास्त प्रमाणात येतं कारण त्या भागामध्ये त्याच्या वाढीसाठी जे आवश्यक प्रकारचं वातावरण आहे ते तिथे असते. द वेदर अँड रेनफॉल इज ॲप्रोप्रिएट फॉर देम अँड हेन्स दे ग्रो इन दीज रिजन्स. तिथलं वातावरण आणि पावसाचं प्रमाण, पर्जन्यमान हे त्या फळाच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात असतात आणि म्हणूनच ते त्या भागामध्ये जास्त प्रमाणात येतात. डी, आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. फर्स्ट, हाऊ आर प्लांट्स युजफुल टू अस. तर ही जी वनस्पती आहेत आपल्याला कशा प्रकारे उपयोगी आहेत. आन्सर, प्लांट्स गिव्ज अस फूड ग्रेन्स, व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. तर वनस्पती आपल्याला अन्नधान्ये, भाज्या, फळे देतात. वी यूज देम फॉर मेनी डिफरंट पर्पजेस. आणि आपण त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करतो. वी गेट कॉटन वूल फ्रॉम प्लांट्स टू मेक कॉटन क्लोथ्स. आपल्याला वनस्पतींपासून कॉटन भेटतं म्हणजे कापूस भेटतो, लोकर भेटते आणि त्याच्यापासून आपण कपडे तयार करतो. सेकंड, व्हॉट इज मीन्ड बाय अर्बोरियल ॲनिमल्स. अर्बोरियल ॲनिमल म्हणजे काय. तर ॲनिमल्स दॅट लिव्ह ऑन ट्रीज आर कॉल्ड अर्बोरियल ॲनिमल्स. तर जे प्राणी झाडावरती राहतात तर त्यांना अर्बोरियल ॲनिमल्स असं म्हटलं जातं, झाडावर राहणारे प्राणी. थर्ड, व्हॉट चेंजेस डू वी सी इन ट्रीज ॲट द बिगिनिंग ऑफ मार्च. मार्च महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला झाडांमध्ये कोणते बदल दिसून येतात. आन्सर, इन मंथ ऑफ द मार्च मेनी ट्रीज गेट न्यू लीव्ज. मार्च महिन्याच्या सुरुवातीला झाडांना नवीन पाने येतात. फॉरेस्ट ॲपियर टू हॅव टेकन ऑन अ कॉपर कलर बिकॉज लीव्ज आर रेडिश अँड शायनी वाईल दे आर टेंडर. तर जी जंगले असतात त्यांना असा कॉपर म्हणजे तांबूस कलर आलेला असतो कारण जी झाडांची पाने असतात जी खूप टेंडर म्हणजे नुकतीच पानं यायला लागलेले असतात, नाजूक असतात, तर त्यावेळेस ती खूप शायनी असतात आणि त्यांचा कलर जो आहे थोडासा लालसर तांबूस असतो. त्याच्यामुळे असं वाटतं की त्या जंगलावर सगळीकडे तांबूस कलर पसरलेला आहे. तुम्ही बघा कधी पण झाडाला जेव्हा नवीन पाने येत असतात तर तेव्हा एकदा त्याचं निरीक्षण करा. Their color changes to green as the leaves grow bigger. जेव्हा त्या पानांची वाढ मोठी होऊ लागतात ती पाने, तेव्हा मग त्यांचा जो कलर आहे तर तो हिरवा व्हायला सुरुवात होते. वी कॅन हिअर द साऊंड ऑफ कुकू. आणि आपल्याला याच वेळेस मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कोकिळेचा आवाज ऐकायला येतो. ई, फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरा. फर्स्ट, आफ्टर डॅश विंटर कम्स अगेन. तर कशानंतर विंटर येतो, हिवाळा येतो. तर आफ्टर मान्सून, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो.
सेकंड, वी कीप ॲनिमल्स बिकॉज ॲनिमल्स मीट सम ऑफ अवर. आपण प्राणी का पाळतो? कारण प्राणी आपले काय पूर्ण करतात? गरजा पूर्ण करतात. मीट अवर नीड्स. ओके. थर्ड, वी स्प्रे डॅश डॅश टू प्रिव्हेंट इन्सेक्ट्स फ्रॉम अटॅकिंग प्लांट्स. जेव्हा शेतामध्ये आपलं पीक असतं, धान्य असतं आणि त्या उभ्या रोपावरती कोणत्याही इन्सेक्टनी, कीटकांनी अटॅक करू नये, हल्ला करू नये किंवा ते खाण्यासाठी येऊ नये म्हणून आपण काय करतो? त्याला कीड लागू नये म्हणून आपण तिथे काय स्प्रे करतो? तर आपण पेस्टिसाइड्स म्हणजे जंतुनाशके आपण तिथे स्प्रे करतो. फोर्थ, विंटर इज ऑल्सो नोन ॲज द सीझन ऑफ. तर विंटर, हिवाळा हा जो सीझन आहे त्याला अजून आपण कशाने ओळखतो? आठवतंय का? ऑल्सो नोन ॲज पानगळ. कारण तेव्हा पानांची गळती होत असते या सीझनमध्ये. पाने गळून नवीन पाने येत असतात म्हणून त्याला पानगळ असं म्हटलं जातं. ओके, समजला? बाय.